ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे आमदार आणि खासदार फुटणार असल्याच्या चर्चा आहेत। मात्र आमदार आणि खासदार फुटीची ही चर्चा शरद पवारांनी फेटाळून लावली आहे। खासदार आमदार फुटीच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, आमचा एकही आमदार फुटणार नाही असं शरद पवारांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे आमदार देखील संपर्कात अशी मोठ्या प्रमाणात मीडिया चर्चा होताना दिसते। यानंतरची पुढची बातमी, ऑपरेशन टायगरची मोहीम फत्ते करण्याकरिता आवश्यक असलेले खासदारांचं संख्याबळ पूर्ण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई मोलाची ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच खासदारांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती। मात्र जानेवारी 2026 मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून यावर गांभीर्याने विचार सुरू झाला। याआधी किमान 5 वेळा तरी खासदार फोडाफोडीकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजप श्रेष्ठींची देखील भेट घेतलेली। मात्र खासदारांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की शिवसेनेत यावर निर्णय होत नव्हता। मात्र खासदारांना शिवसेनेतच प्रवेश दिला गेला पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। एप्रिलमध्ये ऑपरेशन टायगरसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदेंना हिरवा कंदील दाखवला आणि पुढे महिन्याभरातच 5 खासदारांना आपल्याकडे वळवण्यात शिंदेंना यश आलं। मात्र ही संख्या 5च्या पुढे जात नव्हती, त्यामुळे एका खासदाराची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी या खासदाराशी संपर्क साधून त्याचं मन वळवलं आणि राजकीय कारकिर्दीची जबाबदारी घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला। त्यानंतर हा तिढा सुटल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांना याबाबत विचारले असता त्यांनी हसत हसत हात जोडले। जे सहा खासदार आले त्यात तुमची महत्त्वाची भूमिका आहे, त्यांना भाजपात यायचं होतं असं म्हटलं जातं। जे 6 खासदार आले त्यात तुमची महत्त्वाची भूमिका आहे, त्यांना भाजपात यायचं होतं असं म्हटलं जातं। मला एकच ह्याच्यात असं वाटतं की या देशामधून लोकशाही ही पूर्ण पुढे संपुष्टात आली आहे का असं वाटतं। घर पक्ष फोडा, आता निवडून आले 2-2.5 वर्ष झाले, 29 मध्ये आहे ना इलेक्शन, घाई कसली। आणि एखाद्या चांगल्या बिलसाठी म्हणजे जीएसटीचं बिलाचं उदाहरण घ्या। जीएसटीचं बिल जेव्हा आलं तेव्हा एक मताने काँग्रेस पक्षाने मदत केली आणि भारतीय जनता पक्षाला, आणि एक मताने आम्ही ते बिल पास केलं। एखादं बिल पास करण्यासाठी तोडो फोडो जोडो हे करण्याची गरज आहे का? मग लोकशाही राहिली नाही आहे का या देशात? मग विरोधी पक्ष राहणारच नाही ना, सगळेच सत्तेमध्ये। मग लोकांसाठी, सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी बोलणार कोण? अशी परिस्थिती झालेली आहे या देशामध्ये। दरम्यान यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरींनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय, पाहूयात। एक लक्षात ठेवा की स्वकष्टाचं असते ते फार महत्त्वाचं असतं, त्याच्यामध्ये जे समाधान आहे ते दुसऱ्याचं चोरण्यामध्ये नाही आहे। मला असं वाटते की कुठल्याही राज्याचं मुख्यमंत्र्याचं आद्य कर्तव्य आहे त्याच्या राज्यातील जनताचं सुख, जनताच्या अडीअडचणींवरती मात करणे त्याचं प्रथम कर्तव्य आहे। ते न करता त्या संपूर्ण कालखंडामध्ये आपण साऱ्यांनी पाहिलं असेल, महाराष्ट्रातल्या जनतेने, की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ते काय करत होते? इव्हेंट, वेगवेगळे कार्यक्रम, त्याशिवाय हे खासदार फोड, आमदार फोड, आणि हे महाराष्ट्राला भूषण नाही, महाराष्ट्रामधली ही राजकीय संस्कृती नाही। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, अनेक खासदार हे महायुतीमध्ये येऊ इच्छित होते, तो त्या निर्णय अखेरीस घेतलाच। तशाच पद्धतीने अनेक लोकप्रतिनिधी, उबाटाचे अनेक पदाधिकारी यांनी समोरनं येऊन आम्हाला इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायचं आहे, आम्हाला खऱ्या शिवसेनेसोबत काम करायचं आहे। त्यामुळे मला वाटतं त्यांचे गैरहजर राहायची कारणं करायची अनेक असली, परंतु त्याच्यामधलं प्रमुख कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यांना काम करायचं हे त्यांचं प्रमुख कारण असू शकतं। ऑपरेशन टायगरच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची सुद्धा भूमिका राहिली असं कळतंय। 6व्या खासदाराला वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याची माहिती आहे। नाही बघा, शेवटी आज आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत
शिवसेनेची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढणं. आज आम्ही एकमेकांसोबत शिवसेना भाजप का आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही. आम्ही एका विचारधारेने चालणारा आम्ही पक्ष आहोत. होय, नक्कीच आम्ही पार्टीज वेगळे आहोत, परंतु एकमेकांना साधणं काही चुकीचं नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना ज्या पद्धतीने हाताळलेली आहे, कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने पाठबळ दिलेलं आहे, आपण पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या निवडणुकामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेब विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही जास्त प्रमाणात फिरले किंवा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले. मला वाटतं हा विश्वास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. खासदारांच्या मतदारसंघाचा उद्धव ठाकरे जात आहेत, 3 दिवसाचा दौरा असणार आहे, प्रत्येक मतदारांपर्यंत जाणार आहे. मला वाटत नाही तसा आत्ता दौरा करून काय उपयोग पडेल. त्याच मतदारसंघामध्ये आता धाराशिव त्या जिल्ह्यामधील ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला उद्धवजी का नाही गेले? मग त्यावेळेस त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना का वाऱ्यावरती सोडलं? आज तिथले लोकप्रतिनिधींनी त्यांची साथ सोडल्याच्या नंतर त्यांना पुन्हा त्यांचे पदाधिकारी आठवत आहेत. पण तेच पदाधिकारी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळेला त्यांचे कुठलेही नेते त्यांच्या प्रचाराकरता गेले नाहीत. मग मला वाटतं मग हे फक्त तुम्ही तुमच्या सोयीच्या राजकारणापुरतं तुम्ही दौरे करणार का? हा प्रश्न निर्माण होतो ना. अंबादास दानवे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीच्या सोबत केलेले बघायला मिळत आहेत. एक वेगळी नांदी या निमित्तानं मला वाटतं जिल्हा बँकेच्या निवडणुका ह्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे पक्षीय राजकारण विरहित होत असतात. परंतु अंबादास दानवेंना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, माननीय रामदास भाईंनी ह्या अगोदर ज्या पद्धतीने आउट ऑफ द वे झोनची मदत केलेली आहे त्याची जाणीव करायची त्यांनी जर का ठेवली तर असे त्यांच्यामध्ये देखील बदल भविष्यामध्ये होऊ शकतो. या निमित्तानं कोर्टामध्ये थोड्याच वेळात निकाल येणार आहे. आरोपीला देखील सध्या कोर्टात आणण्यात आलेला आहे. नाही, मला वाटतं ह्या घटनेचा निकाल हा लवकरात लवकर आला पाहिजे ही आमची देखील इच्छा आहे. आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा ही 100% झाली पाहिजे ह्या मताचा आम्ही देखील आहोत. धन्यवाद. तर विधान भवन परिसरातून लाईव्ह पत्रकारांची बातचीत सुरू होती. संजय राऊतांचं राजकारण हे सूडबुद्धीचं आहे असा आरोप योगेश कदम यांनी केलेला आहे. राऊतांच्या नेत्यांचं राजकारण हे सूडबुद्धीचं आहे असा थेट आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील बोलताना ते म्हणालेत की आता मतदारसंघात जाऊन दौरा करण्यात काही अर्थ नाहीये. गणपतीच्या मूर्तीमध्ये किमती वाढल्या आहेत, त्यांना अतिरिक्त किमती देऊन मुंबईत मूर्ती पाठवाव्या लागत आहेत. संकटात आहे रायगड विशेषतः किमती कशामुळे वाढले? युद्धाचा परिणाम घेत आणि बाहेर देशात पाठवायला सुद्धा त्यांना अनेक अडचणी येतात. नाही, खरं तर ह्याची कल्पना मला अजूनपर्यंत नाही आहे, परंतु नक्कीच ह्याची संपूर्ण माहिती आम्ही घेऊ. पेण मला वाटतं या एका तालुक्यामध्ये देशभरामधील लाखोच्या संख्येने तिथे गणेशाच्या मूर्त्या तयार होत असतात आणि मूर्तिकारांचा तिथे उदरनिर्वाह तिथे या निमित्ताने चालतोय. आणि व्यवसाय म्हणून अनेक आपले मराठी उद्योजक ह्याच्यामध्ये आहेत आणि अर्थात त्यांच्या उद्योगाला चालना मिळत राहिली पाहिजे ह्याकरता त्यांच्या पाठीशी आमचं सरकार खंबीरपणे उभं आहे. त्यांना ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही समजून घेऊ आणि त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल तो मार्ग आम्ही नक्कीच काढू.